श्री नरेंद्र मोदीजी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो की आज त्यांनी देशाचे सर्वाधिक काळ कार्य करणारे निर्वाचित पंतप्रधान म्हणून 4399 दिवस पूर्ण करत एक नवीन कीर्तिमान स्थापित केला आहे। हे 4399 दिवस केवळ हा काळ नाहीये, तर हा भारताच्या प्रगतीचा आलेख ज्या काळामध्ये लिहिला गेला असा सुवर्ण काळ आहे। ज्या काळामध्ये देशातले 25 कोटी लोक गरिबीतनं बाहेर आले तो हा काळ आहे। ज्या काळामध्ये देशामध्ये रस्ते, रेल्वे, पोर्ट, एअरपोर्ट सर्व प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं तयार झालं तो हा काळ आहे। ज्या काळामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे। ज्या काळामध्ये शेतकऱ्यांकरता सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्याकरता सर्वाधिक निधी केंद्र सरकारने दिला तो हा काळ आहे। ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर भारताची शक्ती आपण दाखवू शकलो। जो भारत संपूर्ण शस्त्रास्त्र आयात करत होता, आज तो हजारो कोटी रुपयाचे शस्त्रास्त्र निर्यात करतोय। अशा प्रकारचा आत्मनिर्भर भारत, ज्या भारताने यूपीआयच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट सिस्टीम गेटवे जगाला दिला आणि जगातले 30 देश हा डिजिटल पेमेंट गेटवे वापरतायत, असा भारत मोदीजींनी उभा केला आहे। या भारताच्या तरुणाईच्या स्वप्नांना मोठे पंख देण्याचं कार्य हे मोदीजींनी या काळामध्ये केलेलं आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की केवळ लॉंगेस्ट सर्व्हिंग असं नाही, तर ज्यांच्या सर्व्हिसला, ज्यांच्या सेवा कार्याला संपूर्ण देश लक्षात ठेवेल, विकास भी विरासत भी अशा पद्धतीनं ज्यांनी कार्य केलंय त्या माननीय प्रधानमंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो।